नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा, तुमचं प्रतीक्षाच ब्लॉग अँड रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. हा आहे नागपंचमीचा दिवस आणि प्रांशू आणि प्रांशूचे पप्पा गेले होते बाहेरून इडली आणण्यासाठी नाश्त्यासाठी, कारण स्वयंपाक करायला उशीर होतो. तसंही पुरणपोळी करायचं नव्हतं, कारण मला प्रॉब्लेम होता आणि आईला स्वयंपाक करायचा होता. त्यामुळे मी म्हणलं जाऊ द्या, कशाला करतात पुरणपोळी, नैवेद्य पण दाखवायचं नाही. त्यामुळे नंतर प्रांशूला आंघोळ केलं, त्याला नवीन ड्रेस घातला, हा त्याच्या पप्पाने घातलेत आणि ते फिशचं जे स्टिकर आहे ते उलटं. मी किती सांगते त्यांना, ते समोरून असतं तरी काय ऐकत नाहीत. मग मी घातलं आणि असं साधं जेवायला केलं. पुरी भाजी, आईने केलं, भात, थोडेसे पापडे वगैरे तळल्यानंतर मस्त दोघींनी बसून जेवण केलं आणि नंतर मी भांडे घासून घेतले. आणि जेवण झालं की लगेच मी भांडे घासून घेते सध्या, कारण मला माझा विचार होता की बाईच लावे भांड्याला, पण आई आहे तोपर्यंत काही तेवढी होत नाही. त्या मी कधी घासून घेते त्यामुळे. आणि एडिट करताना पण इशू मध्ये मध्ये रडतच असते, कारण ती माझ्या मांडीवरच असते. त्यामुळे तुम्हाला तिचा रडण्याचा मध्ये मध्ये आवाज येत असेल व्हॉइस ओव्हर करताना मी. आणि मी क्लिप ज्या आहेत छोट्या छोट्याच घेते. माझ्या म्हणजे लहान लेकरं असल्यामुळे माझ्या हातात कधी मोबाईल असतो नसतो आणि आठवण पण येत नाही की आता ब्लॉग सुरू करायचा आहे आणि व्हिडिओ घ्यायचा आहे. त्यामुळे तयार आहेत मॅडम, तयार. उठून ओ पिल्लूकडे बघ इशू, कशी दिशेली का तू? बघ, मी नवीन कानातले घातले पिल्लून, आहे का नाही? मग हो मग